शिवा 8 जानेवारी प्रोममध्ये आशू प्रेझेंटेशन देतो. त्यात फक्त कंपनीचा फायदा असतो. हे काही शिवाला आवडत नाही. ती उठते आणि पुढे जाऊन बोर्डवर लिहिते की कामगारांना 1 दिवस नाही 2 दिवस सुट्टी द्यायची. आशू विचारतो, मग कंपनीचं काम कसं चालणार? शिवा बोलते, तू जे काउंट केलं ते 49 तासाचं काम आणि ते पण कामगारांची सुट्टी कॅन्सल करून. आशू म्हणतो, त्याचे आपण पैसे देतो. शिवा म्हणते, पण सुख हिरावून घेतो ना. हे बघ, रोज कामगारांनी 2 तास जास्त काम केलं तर 50 तास काम होतं. ती एवढी छान समजावते की सगळेच खुश होतात. पण आशू मात्र तिच्याशी वाद घालायला लागतो. पण शिवा काय हटत नाही आणि त्याच्याशी वाद घालत असते. भाऊ म्हणतात, थांबा थांबा, आपण एक ब्रेक घेऊया का? आता बाकीचे बोर्ड मेंबर निघून जातात. नेहा म्हणते, मला शिवाचं प्रपोजल अगदी योग्य वाटतं. लक्ष्मण म्हणतो, मला पण. भाऊ म्हणतात, आशू तू म्हणतो ते योग्य आहे, पण शिवाने सगळ्या कामगारांचा विचार केला आणि विशेष म्हणजे कंपनीचं काम पण होतं आणि कामगारांना 1 दिवसाची नाही तर 2 दिवसाची सुट्टी मिळते. यामुळे अर्थात कामगार खुश होणार आणि जास्त काम करणार, कारण जास्त कामाचे पैसे आणि 20 सुट्टी. खरं तर आशूला मनातून पटलेलं असतं, पण तो तोंडावर म्हणतो, मला नाही पटलं. शिवा म्हणते, बुद्धीचा वापर केला की आपोआपच पटेल. भाऊ म्हणतात, एक काम करूया, आपण कामगारांशी चर्चा करूया. आशू आणि शिवा दोघांचे प्रपोजल त्यांच्यासमोर मांडूया. मग ते निर्णय घेतील आणि आपल्याला सांगतील त्यांना कुठलं आवडलं. पण आशू ओळखून असतो की शिवाचं प्रपोजल अगदी एक्सलंट आहे आणि कामगार ते सिलेक्ट करतील. आता भाऊ घरी येतात आणि शिवाचं भरभरून कौतुक करतात. यामुळे सीता आणि कीर्तीचा जळफळाट होतो. सीता आशूच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, आज शिवा कंपनीमध्ये जे काय वागली ना ते मला अजिबात आवडलं नाही. आशू म्हणतो, न आवडण्यासारखं काय? शिवा पण कंपनीमध्ये बोर्ड मेंबर आहे आणि तिला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे. आता ती माझ्या विरोधात उभा राहिली ते मला आवडलं नाही एवढंच. सीता म्हणते, तू मला एक सांग, आज ती तुझी बायको नसती तर तू एवढं ऐकून घेतलं असतं का? हे नातं तुटलं आणि याचा शेवटचा धागा तू आता तोडून टाक. कीर्तीला मात्र खूप घाई झालेली असते. ती शिवाच्या घरी जाते. आजी आणि वंदीला म्हणते, आम्ही आशूचं लग्न ठरवलं. तेवढ्यात दिव्या येते आणि समोर बसते. कीर्ती म्हणते, हे नातं आणि नातेसंबंध आता इथेच संपले. कीर्ती निघून जाते आणि शिवा घरी येते. वंदी म्हणते, भाऊनी तुला कंपनीमध्ये मीटिंगसाठी बोलवलं होतं ना, मग तिथे शांत बसायचं ना, बोलायची काय गरज होती? चालली आहे दुसऱ्याचे आयुष्य सुधारायला, आधी स्वतःच्या आयुष्याचं बघ काय ते. शिवा विचारते, घरी कोण आलं होतं? आता कीर्तीचा उतरणार चांगलाच माज. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.